तर एकीकडे आपण पाहताय की अजितदादा गटाचा पदाधिकारी मेळावा सुरू असताना दुसरीकडे भाजपकडून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी स्वागत रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे। कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष आणि भव्य प्रवेशद्वार सुद्धा नागपूरमध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतात। देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते आपल्या मतदारसंघामध्ये नागपूरमध्ये आलेले आहेत आणि म्हणूनच त्यांचं स्वागत करण्यासाठी गेल्या 2 दिवसांपासून जय्यत तयारी केली जात होती आणि त्यानुसार आज ते नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर या भव्य रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। तर देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावरून ज्यावेळेला पुढे येत होते त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन दिलं। त्याच्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आता अभिवादन करण्यासाठी सुद्धा काही वेळापूर्वी ते या ठिकाणी आलेले होते। त्यावेळची दृश्य महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन त्यांच्याकडून केलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलेलं आहे। मुंडे बंधू भगिनी फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये दिसणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। भाजपकडून पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना सुद्धा काही वेळापूर्वी फोन केला आहे। त्याच्यामुळे हे 2 मुंडे बंधू भगिनी मंत्रिमंडळामध्ये दिसणार। खरं तर पहिल्यांदाच हे दोन्ही बहीण भाऊ पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत। मंत्रिमंडळामध्ये एकत्र मंत्री म्हणून ते काम करणार आहेत। याआधी विधिमंडळामध्ये दोन्ही नेते आहेत, मात्र एकत्र त्यांनी मंत्रिपदात काम केलेलं नव्हतं। आता पुन्हा एकदा त्यांना एका बाजूला देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे यांना भाजपाकडून तर अजितदादांनी धनंजय मुंडे यांना अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी संधी दिलेली आहे। आज दोन्ही नेते 4 वाजता मंत्रिपदाची शपथ घेतील। 2014 आणि 2019ची निवडणूक जर आपण पाहिली तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती। मात्र यंदाची 2024ची लोकसभा विधानसभा निवडणूक जी आहे ती पूर्णपणे वेगळी पाहायला मिळाली। आपल्या नात्यांमध्ये असलेली कटुता जी आहे ती दूर ठेवत हे बंधू भगिनी जे आहेत ते एकत्र आलेले होते। निवडणुकीचा प्रचार सुद्धा एकत्रितपणे करण्यात आलेला होता आणि आता या दोघांना सुद्धा महायुतीच्या या मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आलेली आहे। तर महायुती